जास्त चालू आहे जास्त माज आलाय. मी आता उभी आहे इथे रामदेव पाकला माझ्या मागे जी उभी आहे ना हिला हिच्या जातीचा माज आहे. ब्राह्मण समाजाची आहे म्हणते आणि ते सगळे ब्राह्मण मिळून एका फुलवालीला जी इथे बऱ्याच वर्षापासून धंदा करते सगळ्यांनी तिला घेराव घातला. पोलीस स्टेशनला सुद्धा सगळे ब्राह्मण समाज गेले. फटी नाही तर ते घरात बसावी पूजापाठ करावं रस्त्यात तुझं काय काम. आणि इथे येऊन 4 कोसावरून इथे सांगते मराठी येत नाही तिला. बरं मराठी येत तर कशाला होता रे तुम्ही लोक. भाजपच्या 2-4 गुंडांना घेऊन आले इकडे फेरीवाल्यांना धमकावायला. हे गाडी जाऊ दे. किती वेळा गेली ते बोलणार. दुसऱ्याच्या पोटाला खायला घालते काही खायला घालते. एवढा जर जातीचा माज आहे ना तर आपल्या घरात बसावा. एवढा जातीचा माज आहे तर आपल्या घरात बसावं. रस्त्यावर यावं नाही. काय झालं ताई. तुम्हाला सांगितलंय ना तिने. आता काय झालं. तिने सांगितलंय ना. आता झालं ना आपण बोलून बोललं ना. काय झालं. काय झालं गाडी इथे लागणार नाही उद्यापासून. कशाला नाही लागणार गाडी. एक पण गाडी नाही लागली. नाही लागायची. एक पण कॉर्नर मी लावू देणार हो नाही. एक पण गाडी लावू देऊ नका. एक बी गाडी जर लागली ठीक आहे ना, चालेल नाही चालेल. चालेल चालेल चला हे सगळ्यांनी धंदे बंद करायचे. चला लावायचेच नाही लागायचेच नाही लावायचेच नाही लागणार नाही कोणाचेच नाही लागणार नाही. बस विषय संपला. लाईव्ह आहे सुरू करतोय आपण सुरू करतो. अरे गाडी धंदे आमचे हप्ते पोहोचवणार यांना. इकडे तो माल आता दीपक हॉस्पिटलचा एक मिनिट. धंद्याचा हप्ता लोक घेतात. विषय सरळ आहे. कोणाची मुलगी किती वेळा कोणाच्या बरोबर फिरायला गेली ना हे कोणाचा विषय नाहीये. कोण कोणाच्या पोरीला पोसत नाही. ते निस्तरायला तिचे आईबाप आहेत. इथे पोट भरायला येता ना तुम्ही. कोणाची पोरगी किती वेळा फिरायला गेली ते तुम्ही बोलणार का. आणि इथे ब्राह्मण जातीचा माज दाखवणार. जर ब्राह्मण जातीचा एवढा माज आहे ना तर घरात बसायचं. रस्त्यावर यायचं नाही. रस्त्यात यायचं नाही. मान्य केले पोलीस चौकीमध्ये मान्य केले. दाखल करणार. माझ्याकडे पुरावे विचारांना पोलीस चौकीमध्ये दाखल करणार. आजची गोष्ट आहे. आजचा मॅटर आहे. कधी आज नगर पोलीस चौकीला गाड्या लागले तिकडे तेव्हा सोडलं तिला. माफी मागितली. तिच्या बाजूने जे आले तर त्या बोलले मॅडम इथे सॉल्व्ह करा म्हणून मी इथे आले. सॉल्व्ह केला तिकडे. आता इथे परत 4-5 लोकांना घेऊन येणार. आता जातीचा उल्लेख झाला ना. जातीचा उल्लेख झाला ना. अॅट्रॉसिटी दाखल करणार उद्या. अॅट्रॉसिटी उद्या दाखल करणार. कारण इथे महाराष्ट्रात राहून जातीचा माज करायचा नाही. इथे सगळे इक्वल आहेत. कोणी जाती वरती खालची जात नाही. जातीचा माज येऊ द्यायचा नाही. काय आहे छत्रपतींचा महाराष्ट्र इथे. एवढा कोसावरून येतो तर जात सांगणार का तुम्ही. इथे जात सांगायची नाही. अॅट्रॉसिटी दाखल करणार. अॅट्रॉसिटी दाखल सगळ्यांनी ऐका. या महाराष्ट्रात एवढा लांबून येऊन जातीचा माज करायचा नाही इथे. आज की बात है. आज की पूरा बताया उनको पता है. पैसे लगाए ना यहाँ पर. नहीं हम लोग को नहीं बताया. हम लोग को अभी बताया. आता सांगितलं. आता आम्ही आलो. आता आम्हाला माहित नव्हता कोण कोणाला बोलावलं. माफी मागितली माझी. आम्हाला माहित नव्हतं. 7 बजे का मैटर है. गाडी लागणार ना तिची. उद्या अॅट्रॉसिटी दाखल करणार. किधर फोन किया सगळे ब्राह्मण समाज एकत्र आला पाहिजे. तुम्ही टॉर्चर करता. सगळे ब्राह्मण वही मैटर समाज उसके बाद बढ़ के हम लोग चौकी में थे. और अभी आता तुम्ही चुकीचा बोलते. कोण ब्राह्मण समाज चालू होता. ब्राह्मण समाजचा. तुम्हाला माहिती आहे का पोलीस स्टेशनला काय विषय झालाय तो. मी तोच विचारतो यांना तोच विचारतो. इथे येऊन काय बोलते की मी ब्राह्मण समाज येऊन ब्राह्मण म्हणून बोलने की जरूरत क्या है. यहाँ पे सब जन है की नाही. वो यूपी वाला इथे मोस्टली ब्राह्मण किंवा कुठल्याही समाजचा असू दे आपल्याला काही घेणं देणं नाही. इक्वल महाराष्ट्र आहे. आम्ही वो हार वाला है बरोबर. वो भी यूपी वाला है. ये भी
ये नहीं मालूम है। वही है ना, अभी तुम्हारे सामने किसको डांटे आप? बरोबर बरोबर आप किसको बोल रहे हैं? कोणाला बोलला आम्ही? नाही म्हणताय त्यालाच बोललो आम्ही. चालेल ना इकडे. एक मिनिट कुठे गेली रोजचं राजकारण कुठे गेली मम्मी त्या बाईला ती कुठे गेली मी सांगितलं. हा मॅडम हो एवढा हो विश्वजित हो कुठे गेली ती मला ना जातीचा उल्लेख केला ना माझी त्रास जाऊ दे कळलं ना तुम इसको सर्वसामान्य लोकांची बघू कुठे गेली अभी भी नहीं पता है कि अभी हम लोग गए तो ये सब तो बात ही नहीं हुआ ना कि मारपीट हुआ. समझा रहे थे हम लोग को कुछ नहीं पता है. उसको ही समझा हम लोग तो उसको ही डांटे ना. नहीं मालूम है बात. बाहर का लड़का कोई है हमको वो भी नहीं पता. किंतु हमारे एरिया में बाहर से कौन आया था आपको बोला तो पहले बोल रहा हे या ब्राह्मण समाजाला कळलं पाहिजे ना त्याच्यामध्ये काय ब्राह्मण काय कुठला जातीचा नाही होता. दादा 3 वर्ष तो आपण बोलतो ना आम्ही मराठा ही जातीवरून सगळ्यांना बोलवते ही जातीवरून सगळ्यांना बोलवते लक्षात घ्या अरे जिने आग लावले तिला तर बोलवा मुळात हे जे माणसं आहेत ना यांना तुम्ही सांगितलं पाहिजे की तू पक्षाचं नाव येऊ नको ना ऐका जरा हो ताई यांना विचारा यांना विचारा ना पोलीस स्टेशनला बोलली ही जाऊ दे ही पोलीस बोलले जाऊ दे आता काय झालं आता काय झालं कोण सांगणार? आम आदमी सारखे आले या लोकांनी समजवलं आणि कोणाला समजवलं आम्ही यांनी त्यालाच दम दिला दम कोणाला दम दिला आम्ही इथे धंदा करायचा आहे तर तुम्ही आम्ही कसं सपोर्ट करायचं विषय इथे आल्यापासून पोलीस स्टेशन मधून पोलीस स्टेशनला सगळ्यांनी मागितली विषय सॉल्व्ह केला ठीक आहे इकडे आल्याच्या नंतर की आल्यापासून इतक्या लोकांना बोलून घे त्याला फोन करून कशाला करायचं एकदा मध्ये 10 बार हम लोग ब्राह्मण आहे गरज काय आहे धंदा करायचा ना तुला गरज काय सगळ्यांना जाऊ दे ताई आपण बघतोय कुठे गेली तुम्हाला माहिती आहे का बाहेरच्या लोकांना का गई वो? बाहेरचे लोक बाहेरचे लोक कशाला माहिती बाहेरच्या लोकांना मारले का कशाला बाहेरच्या लोकांना आणायचं काय आणायचं कुठे गेले ते पुढच्या वेळेला भाजपचं नाव घेऊ नको समजलं काय पार्टी अजून कोण चालू आहे तिचे सगळ्यांना फोन करते ते सातत्याने सगळ्यांना फोन करते तिला लावायला द्यायचं नाही उद्यापासून पंचायत करना नहीं है तुमको अभी भी समझाओ लास्ट वार्निंग है ये पंचायत करना नहीं इधर पे धंधा करना है ये चुपचाप धंधा करना जो तुम्हारा धंधा होता है घर पे जाना जो कायदा कानून है ना अभी तेरे को समझा के क्या फिर तू काय के लिए सबको बुलाई पंचायत क्यों की सबसे पहले 7 बजे पहले आए मारा मार के अच्छा तो अपने आप आए मारा पोलीस चौकीनंतर माणसं आली नाही पोलीस चौकीनंतर माणसं आली नाही और वही आदमी लोग पुलिस चौकी भी आए थे वो बोले कि आज के बाद नहीं होगा वो क्यों ये सब हो रहा है अच्छा अभी ये सुनो ये सब नाटक बंद करो अभी जाओ घर पे जाओ तुम्हारा गाडी किधर आहे पोलिसांच्या समोर अभी सगळं मानली दिले हा मॅटर ह्यांना माहितीच नाही ताई भांडण यांनी बोललो इकडे आल्यानंतर वही हो गया तावमध्ये बोलतो मराठी नाही आता हे काय अभिमानाची गोष्ट आहे काय अरे इनको मराठीचा मुद्दा नाही विषयच नाही तो आम्हाला काय माहित मला कि इसको कुछ झगड़ा हुआ वो सोच का कि झगड़ा किसका हुआ कि हमारे एरिया में किसका दिमाग कैसा है इनका देखो तुमने झगड़ा लगाने का काम मत करो पुलिस चौकी के बाद भी तुमने सबको बुलाया था मैं इधर ही खड़ा था ये अभी है पुलिस स्टेशन के बाद भी तुमने लोगों को बुलाया था मैं खुद इधर खड़ा था मैं तभी बोलने वाला था रोका सबने मेरे को 70 लोग हमारे यूपी वाले बाहर के कोई नहीं कैसा बात करेंगे यही बोला यहाँ जातिवाद नहीं चलता सब धंधा करते हैं रामदेव पार्कला त्यांचं संरक्षण मी करतो अतिक्रमणपासून सगळ्यांना माहिती कोणी बोलावं मॅडम अरे जाओ 3 महीने से हम लोग